आज तुम्हाला विरोधकांच्या कशी विशेष नाही, फक्त जात 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 असं म्हणत फिरायला लागल्यात. पावसाळी छत्र्या 5 वर्ष गप बसायचं आणि इलेक्शन आला की जात 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 म्हणत फिरायचं. तालुक्यामध्ये जातीवादचा वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न ह्या चालू आहे. तरी हे नाही घरी बसतील, रस्त्यावर आम्हाला फिरायचं आहे. आम्ही जमिनीवरची कार्यकर्ते आहे. आम्हाला काय करावं लागतंय, कसं राहायला लागतंय आम्हाला माहित आहे. यांना काय घरात बसून काय माहित नाही, तुम्ही ते लक्षात घ्या. यड्रावकर साहेब हे सर्वसामान्यांचे, सर्व समाजांचे, सर्वांचं काम करणारं एक नेता म्हणजे राजेंद्र पाटील यड्रावकर. तुम्हाला काय सर्टिफिकेट द्यायला पाहिजे. आणि जमाती अडकली होती कोरोनामध्ये, स्वतःहून त्यांनी गाड्या करून जमाती काढली का तालुक्यातील. कुणी आला काय, मोठं मोठं बोलणारा कोणी आला काय, लपून बसले ते आपल्या मरणाला. त्यावेळी हे कुठं होते, जात 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 म्हणणारे. मशिदीचं प्रकरण झाला, काय संबंध नसताना त्या तालुक्याचं मशिदीचं प्रकरण हाताळले यड्रावकर साहेब. कुणी आले काय. हे असं जात 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 म्हणणाऱ्यांच्या मागे लागू नका आणि ह्यांनी वाटोळं करून ठेवतील आपल्या स्वार्थासाठी. यड्रावकर साहेबांचं सांगायचं म्हणजे आज त्यांचं SIT कॉलेज आहे आणि कुठले सर्टिफिकेट द्यायचे कॉलेज प्रशासनाला त्यांनी सांगून ठेवलेलं आहे. शुक्रवारी मुस्लिम समाजाचे जे विद्यार्थी असतील त्यांना नमाजला सोडायचं. ताकद आहे काय कोणाच्या प्रशासनाची. तेच नव्हे, बुरकाबंदी असताना तरी देखील विषय असताना वेगवेगळे कॉलेजेसमध्ये मुस्लिम विद्यार्थिनी जर बुरका घालून येत असतील त्यांना रोखायचं नाही, पाबंदी आणायची नाही म्हणणारे यड्रावकर पाटील साहेब त्यांनी प्रशासनाला सांगितलं. आधी बेट्यानं तुम्हाला कुठली सर्टिफिकेट द्यायची, जात 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 म्हणणारे. येणाऱ्या काळामध्ये इलेक्शन होऊन जाईल, ते जातीचं राजकारण करतील यांनी. तुम्ही मुस्लिम समाजाला खास करून मी आवाहन करतो, यड्रावकर साहेब जात बघितले न पात बघितले. दर्गा असू दे, कब्रस्तान असू दे, समाज मंदिरे असू दे, सर्व समाजाबरोबर मुस्लिम समाजाला पण न्याय देण्याचं काम यड्रावकर साहेबांनी बरोबर केलेलं आहे. आपले मुस्लिम आमदार नाईकवाडे साहेब, अजितदादांनी आतापर्यंत कोणी दिलेला नव्हता. एक मुस्लिम समाजाला आमदार करून मुस्लिम समाजाला न्याय देण्याचं काम अजितदादांनी केले, हे विसरता कामा नये. आणि विविध आतापर्यंत जे कोरोनामध्ये यड्रावकर साहेबांचं आणि पुरामध्ये काम केलेले आहेत, आता त्यांनी दाखवावं बाबा हे काम चुकीचं आहे काय, मुस्लिम समाजासाठी काम केलेलं हे चुकीचं आहे काय दाखव. त्यांच्यापाशी कुठला विषयच नाही, फक्त विरोधकांच्या पाशी जात जात धर्म धर्म धर्म. जात धर्म काय नाही बाबा, ह्याच्या पलीकडे जाऊन सांगतो तुम्हाला. फक्त हे वोटसाठी आणि रुटीसाठी हे जात जात म्हणणारे लोक आज फिरायला लागले. पाऊस झाला की चिट्ट कसं व्हाईट पडतात तसली काही मंडळी आता कोल्हापूरहून आले. बघा जातीचा प्रश्न आहे, समाजाचा प्रश्न आहे, हे असं म्हणत आता कोल्हापुरातून येऊन इथं फिरायला लागले. तुम्ही त्यांच्या बोलण्याला अजिबात बळी पडू नका. ही लोक एखादी नवऱ्या बायकोची न्याय घेऊन गेले असले तरी त्यांच्यापाशी हे कोल्हापूरचे न्याय करायचं, त्यांना जुळवायचं सोडून त्यांचा ताटातूट करतात आणि लावून देतात आणि बायकोला ते त्याच्या आपल्या निघामध्ये घेऊन त्याला फार्म हाऊस ठेवतात. असली लोक आहेत ती. त्या लोकांना बळी पडू नका अजिबात. माझा तुम्हाला कळकळीची माझी तुम्हाला विनंती आहे. ग्राउंड लेवलला काम करणारे आम्ही लोक आहे. ह्या विरोधकांच्या पैशाचे लोक आहेत, जे नेते आहेत, कुणी एखाद्या कुठल्याही प्रसंगी त्यांनी रस्त्यावर धावून आले असेल तर सांगा, आम्ही राजकारण सोडतो. रात्रंदिवस आम्ही आमची टीम, अफसरभाई असो, आमचे सरपंच शफी पटेल असो, सईद गुरुजी असो, आमची टीम ह्या तालुक्यातील प्रत्येक समाजाला आणि खासकर मुस्लिम समाजाच्या पाठीचा विषय काय पण असो त्याच्या पाठीशी आम्ही उभे राहिलेले आहेत. त्याच्या मागचं कारण का, आम्हाला आमच्या मागे यड्रावकर साहेबांचा हात आहे, यड्रावकर साहेबांचा आम्हाला साथ आहे. यड्रावकर साहेब आम्हाला प्रोटेक्शन देतात. आणि काय पाहिजे तुम्हाला. मशिदीमध्ये अजान बंद होती कोरोना काळामध्ये. दूर दराज राहणारे लोक अजान सोडून रोजा सोडतात, अजान बघून त्यांनी ऐकून रोजा धरत होते. हा प्रश्न मोठा होता. त्यावेळी आम्ही जाऊन सांगितलं त्यांना, यड्रावकर साहेबांना,
तत्काळ त्यांनी एसपीला आणि कलेक्टरला सांगून 2 वेळची इफ्तार आणि सैनीची अजान चालू केली। महाराष्ट्रामध्ये सगळीकडे अजान बंद असताना शिरोळ तालुक्यामध्ये 2 वेळची अजान चालू केली। आणि काय पाहिजे तुम्हाला सर्टिफिकेट मुसलमानांनो? त्यासाठी तुम्ही कोण पण काय पण सांगाल, तुम्ही त्यांना बळी पडू नका। पुढे भविष्यात तुम्ही जर चांगलं काम करून घ्यायचं असेल तर येणाऱ्या 20 तारखेला शिट्टी समोरचा 5 नंबरवर मशीनवर शिट्टी चिन्ह राहील डॉक्टर साहेबांच्या नावासमोर, त्या शिट्टी चिन्हावर बटन दाबून भरघोस बहुमतानं विजय करा।